मी पुन्हा येईन आणि यांनी त्यांचा शब्द पाळला. हे पुन्हा येईन हे फक्त वाक्य नाही तर एक जणू प्रणच होता आणि तो प्रण देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी पूर्ण केला. देवेंद्र फडणवीस जेव्हा हे वाक्य म्हणाले होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, तेव्हा कित्येक लोकांनी त्यांना ट्रोल केले. इंस्टाग्राम, फेसबुक, जे तेव्हा टिकटॉक यावर मीम्स तयार झाली आणि व्हायरल देखील झाली. देवेंद्र फडणवीस यांनी ट्रोलिंगला सरळ स्पष्ट उत्तर न देता त्यांनी तेव्हा स्वयं बाळगला. 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन जणू त्या सर्व प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे दिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण राजकीय प्रवास. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपुरातील मराठी ब्राह्मण कुटुंबात गंगाधर फडणवीस आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे नागपूरचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यांची आई सरिता फडणवीस हे अमरावती येथील कलोतू कुटुंबातील असून त्यांनी यापूर्वी विदर्भ गृहनिर्माण पतसंस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. फडणवीस यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले. पण इमर्जन्सी म्हणजेच आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना जनसंघाचे सदस्य असताना सरकारविरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला, कारण त्यांना पंतप्रधानांच्या नावावर असलेल्या शाळेत जाण्याची इच्छा नव्हती, कारण त्यांनी त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकले होते. त्यानंतर त्यांची बदली नागपूरच्या सरस्वती विद्यालयात करण्यात आली. तिथे त्यांचे बहुतांश शालेय शिक्षण झाले. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द 90च्या दशकाच्या मध्यात सुरू झाली. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षासाठी निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून अनेक नेतृत्व भूमिका बजावल्या. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून फडणवीस हे भाजप संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVPचे सक्रिय सदस्य होते आणि 1992 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले. मग 5 वर्षानंतर 1997 मध्ये फडणवीस 27 वर्षाचे असताना नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर बनले. फडणवीस 1999 पासून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि एवढंच नाही तर वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं. देवेंद्र फडणवीस यांचे काही समर्थक तर महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करताना आपल्याला दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी 2022 साली ते करून दाखवले, ते करण्याचा कोणी विचार केला नव्हता. 2022 साली एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. एवढंच नव्हे तर त्यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले आणि शिवसेनावर दावा ठोकला आणि शिवसेना आणि शिवसेनेचं जे सिम्बॉल, जे चिन्ह आहे ते सुद्धा शिंदेना भेटलं. 105 जवळ BJPची आणि शिवसेनेचे 40 म्हणजे बहुमत सरकार स्थापन करण्यासाठी पर्याप्त होतं आणि सर्वांना वाटलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण सर्वांना धक्काच बसला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा पक्षाचा निर्णय होता आणि यामुळे पक्षाच्या विरुद्ध न जाता देवेंद्र फडणवीस यांनी 105 आमदार असताना सुद्धा उपमुख्यमंत्रीपद हे सांभाळलं आणि त्यांची कामे सुरू ठेवली. म्हणून नाराज न होता त्यांनी त्यांची कामं सुरू ठेवली आणि 2024 मध्ये ऐतिहासिक एवढ्या प्रचंड बहुमताने सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. स्वतः भाजपचे वैयक्तिक 130 पेक्षा जास्त आमदार त्यांनी निवडून आणले आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी त्यांचा क्लिअर विजन त्यांनी स्पष्ट करून दाखवला आणि त्यांची ताकद दाखवून दिली. निकाल लागल्यावर म्हटलं जात होतं की एकनाथ शिंदे नाराज होऊ शकतात किंवा इकडे तिकडे जाऊ शकतात, पण या सर्व प्रश्नांवर विराम लावून 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सर्वांना सिद्ध केले. पुन्हा आलो. बाकी तुम्हाला कमेंट पण नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.